आमदार सुनील शिंदेंचा मुलगा अडचणीमध्ये सापडलेला आहे। शिवसैनिक महिलेचा उद्धव ठाकरे समर्थकांकडून विनयभंग केलेला आहे। महिला शिवसैनिकांची उद्धव ठाकरे समर्थकांविरोधात गंभीर तक्रार सुद्धा दाखल झालेली आहे। वरळीतील कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरे समर्थकांकडून आक्षेपार्ह वर्तन केलं गेलं आहे का, असा सवाल मात्र या निमित्तानं उपस्थित झालाय। वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे नारळी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रमानिमित्त पोहोचले होते। यावेळेस आमदार सुनील शिंदेंचा मुलगा या प्रकरणी अडचणीमध्ये आलाय। सुनील शिंदेंच्या मुलावरती महिलांसोबत आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप केला गेलाय, विनयभंग केल्याचा आरोप केला गेलाय। महिला शिवसैनिकांनी या संदर्भात तक्रार सुद्धा केलेली आहे। गंभीर प्रकार समोर आलाय। कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरे समर्थकांकडून आक्षेपार्ह वर्तन केलं गेलं आहे का, असा सवाल उपस्थित झाला। दरम्यान या प्रकरणी सुनील शिंदेंचा मुलगा हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। वरळीतील शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखांची युवा सेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदेच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे। सिद्धेश हा आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा आहे। सिद्धेश सुनील शिंदेकडून धक्काबुक्की झालेली आहे। शिवसैनिक महिला शाखा प्रमुखांना हा आरोप केलाय। संबंधित महिलेवर केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। महिलेची दादर पोलीस स्थानकात या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे। नारळी पौर्णिमा कार्यक्रमादरम्यान आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली असताना धक्काबुक्की केल्याचा आरोप हा करण्यात आलाय। तेव्हा उभाटा गटाचे सगळे मोठे पदाधिकारी सगळे आलेले होते। आदित्य ठाकरे होते, सुनील शिंदे होते, आशिष शेंबुरकर होते, परत सचिन भाऊ वाईर होते। त्यावेळी त्या लोकांनी पहिला घोषणाबाजी चालू केल्या गद्दार गद्दार म्हणून, आणि डायरेक्टली त्या लोकांनी एवढं आक्रमण केलं आमच्यावर, आणि तेव्हा आमच्यावर मारहाण केली। म्हणजे माझ्या पाठीवर पहिलं कुणीतरी मारलं, मी टर्न झाली कारण की मी साहेबांच्या सोबतच होती बाजूला, आणि मी जेव्हा टर्न झाली ना तेव्हा सिद्धेश शिंदेने ना जोरात मला पंच मारला। तो पंच मारल्यामध्ये मला काही सुचलंच नाही। मी टर्न झाली आणि मी साहेबांच्या बॉडीगार्डला सांगितलं की मला मारलं, कोणीतरी मारलं, तिथे जोरात मारलं।